नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल होमस्टाईल कुकिंग विथ पल्लवीमध्ये. तर आज आपण बनवणार आहे मस्त खमंग खुसखुशीत अशी मसालेदार पुरी. खूप छान होतात या पुऱ्या, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर कशा बनवायच्या या पुऱ्या ते बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया. तर इथे मी घेतलं 1 कप तांदळाचं पीठ, 4 चमचे मैदा, 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे रवा, शेंगदाणे घेतलेत भाजलेले, डाळ्या घेतल्यात. डाळ्याच्या ऐवजी तुम्ही फुटाणे देखील घेऊ शकता. लाल तिखट, तीळ, हळद, कढीपत्ता बारीक चिरलेला. त्याचबरोबर इथं आपण घेतले लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरे आणि ओवा. चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि तेलाचं मोहन देखील लागणार आहे. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे आणि डाळ्या बारीक करून घेऊया. शेंगदाणे आणि डाळ्यांचं प्रमाण सेम घ्यायचं आहे आपल्याला. चला आता आपण हे बारीक करून घेऊया. बारीक करताना खूप जास्त बारीक पावडर नाही करायची, त्याची थोडंसं जाडसर ठेवायचं. चला मी आता हे बारीक करून. आता इथं आपलं हे बारीक करून झालेलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच तुम्हाला ठेवायचं. चला आता आपण हे काढून घेऊया. आपण हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे आणि ओवा हे देखील बारीक करून घेऊ. आता इथं आपण घेऊया तांदळाचं पीठ. आता अगोदर सगळे पीठ आपण मिक्स करून घ्यायचे. आता इथं मी मैदा वापरलाय. मैद्याच्या ऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं तरी तुम्ही वापरू शकता. कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि ते आपण बारीक जे करून घेतलं होतं, हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे आणि ओवा. तीळ टाकायचेत आपल्याला. आता आपण हिरवी मिरची टाकली, त्याच्यामुळं आपली मिरची किती तिखट आहे त्यानुसारच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आणि थोडीशी हळद. आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तेलाचं मोहन टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ते याच्यामध्ये टाकायचं आहे. आता इथं मी 2 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेले ते आता आपण टाकून घेऊया. आता तेल टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने ते छान मिक्स करून घ्यायचं. गरम तेल असल्यामुळं लगेच हाताने मिक्स करू नका. आधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता अगोदर हे तेल आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचे. तेलाचं मोहन व्यवस्थित सगळ्या पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. तेलाचं मोहन सगळीकडे व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जे आपण शेंगदाणे आणि डाळ्या बारीक करून घेतलेल्या होत्या ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान पीठ भिजवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया. आता इथं आपलं हे पीठ भिजून तयार झालं आहे. आता आपल्याला एक 15 ते 20 मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुऱ्या बनवायला घेऊ. एक 15 ते 20 मिनटं झाले होते. 15-20 मिनटं ठेवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, नाहीतर वरतून ते कडक होईल. आता थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. पीठ लावायचं नाही आपल्याला याला. थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटून घ्यायचे.
अशा पद्धतीने खूप जास्त जाड ठेवायची नाही आहे आणि खूप पातळ पण नाही, अशा पद्धतीने करून घ्यायचे. चला आता मी अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेते. आता इथे मी काही पुऱ्या बनवून घेतल्यात. चला आता आपण अगोदर यात तळून घेऊया. आता इथं आपलं हे तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही पुरी टाकून घेऊ. एका वेळेस एकच पुरी आपण टाकणार आहे. आता एका बाजून झालेली आहे, आपण दुसऱ्या बाजूने करून. तेल छान तापलं की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या. कमी गॅसवर तळल्यामुळे छान कडक होतात या पुऱ्या. चला आता ही झालेली आहे, आपण काढून घेऊया. तर इथं आपल्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी. खूप छान होतात या पुऱ्या. तुम्ही प्रवासासाठी वगैरे नेऊ शकता. जर 2-4 दिवस तुम्हाला कुठं जायचं असेल तर 2-3 दिवस छान टिकतात या पुऱ्या. आणि मुलांना देखील मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान पदार्थ आहे. ह्याच्यासोबत तुम्ही लोणचं देखील देऊ शकता. लोणचं किंवा सॉस वगैरे खूप छान लागतं याच्यासोबत ते. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशा नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.